तू माझ्याकडे बघून का असते? ती तुला सांगण्याचा प्रयत्न करते की अथर्व आता फक्त माझा आहे. डोंट से दॅट. माझ्यावर कशाला भडकतेस? ती म्हणतीये तिच्या नजरेत दिसतंय तसं. जमतंय ना? हो. हा. अगं किती रडणार आहेस अजून? आत्या मग रडू दे तर काय करू? मग रड. शांत हो, एकदम शांत, एकदम शांत. काय शांत हो, काय शांत हो? मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं. अथर्व होता मीराच्या केसात गजरा माळत होता. माया, मग तू पण माळून घे ना गजरा. आत्या आत्या काय आत्या? एक तर तुझी चूक आहे. मला दिलेला जो गजरा होता तो मोडलास तू. त्यांनी कोळशाहून काळा झालाय. आता एक काम करते मी, उद्या नवीन गजरा आणून देते तुला. हा, तू अथर्वच्या हातून तो माळून घे आणि ते सुद्धा मीरा समोर, म्हणजे सोन्याहून पिवळं होईल. असं म्हणता? खरंच आणणार. आणि मीराने हे कसं बघायचंय त्याची जबाबदारी माझी. डन. वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, उठा. काय झालं? तुम्ही मुद्दाम आमचं पांघरून खेचताय ना? आमचीच चूक झाली की आम्ही ते झोपायला आलो. अगं नाही, तुला कळत नाही. तू ना झोपेत फिरतीयस म्हणून ते असं होतंय. म्हणून तुम्ही पांघरून नाही देणार का? अगं मी काहीच करत नाहीये. तू तू एक काम कर ना, तू कूच बदलू नकोस ना. भांडा माझ्याशीच भांडा आणि वेदाची पण झोपमोड करा. हा, अगं मी कुठे भांडतोय, तू भांडतेय. ठीक आहे, मी ना तिथे खुर्चीवर जाऊन झोपते, तुम्ही दोघं झोपा इथे. अरे थांब थांब थांब, जाऊ नकोस, नाहीतर सकाळी वेदात चिडेल माझ्यावर परत. तू झोप इथेच, ओके? बरं ठीक आहे, मी झोपते इथेच, पण माझ्या अंगावरचं पांघरून नाही घ्यायचा परत. हो, अख्खं पांघरून तूच घे, झोप आणि मलाही झोपू दे, ओके? घे घे. वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, वेदाचे बाबा. काय झालं?
आता काय केलं मी? हो, तुम्ही रात्रभर असं कुडकुडत झोपला होतात का? घ्यायचं ना पांघरून. लहान आहात का तुम्ही आता? हे तू एका गोष्टीवर ठाम राहा ना. तूच सांगितलं होतंस ना मला की ते पांघरून खेचू नका. हो, तुम्ही ते खरं मानलत का? काय तुम्ही मला ना सतत तुम्ही माठ माठ म्हणत असता, पण खरे माठ ना तुम्हीच आहात. काय? सिरियसली? ऐक ना, सकाळी सकाळी नको ना घालू स्वाद. मला माझ्या दिवसाची सुरुवात अशी करायची नाही. जाऊ द्या, तुम्हाला ना काही कळतच नाही. हे घ्या पांघरून, मी झोपा तुम्ही. उठवलं कशालाच मग? नक्की घेऊ ना?